हॅलो, नमस्ते प्रणिपात विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक सावरकर इंजिनियर अभि या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये पार्ट 2 बघणार आहे आपण। जो लास्ट व्हिडिओ होता त्यामध्ये आपण ओम्स लॉ पाहिला, त्याची डेफिनेशन पाहिली, त्याचं महत्त्व पाहिलं आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत तो कुठे यूज केला जातो आणि यावर क्वेश्चन आलेले आहेत एक्झाममध्ये। त्यामुळे सांगतोय की नीट लक्ष देऊन ऐका, तो कुठे लागू होतो आणि कुठे लागू होत नाही यावरच क्वेश्चन येतात। ओम्स लॉ इज ओबे किंवा ओम्स लॉ इज यूज टू कोणत्या सर्किटसाठी किंवा कोणत्या मटेरियलसाठी ओम्स लॉ हा लागू होतो हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे। तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण ओम्स लॉचा जो फॉर्म्युला होता त्या फॉर्म्युल्यावरून तुम्हाला डेफिनेशन लक्षात आली पाहिजे किंवा तयार करता आली पाहिजे तुमच्या माइंडमध्ये। तर तो फॉर्म्युला जो होता V = I × R। V म्हणजे व्होल्टेज, R म्हणजे रेझिस्टन्स आणि I म्हणजे करंट। व्होल्टेज कशात मापल्या जातं? व्होल्ट मीटरमध्ये, म्हणून त्याचा SI एकक काय येणार? व्होल्ट। रेझिस्टन्स कशात मापल्या जाते? मल्टीमीटरमध्ये सुद्धा मापल्या जाते रेझिस्टन्स, पण ते कशात मापल्या जाते? त्याचं एकक काय? ओहम। त्यानंतर करंट जे आहेत, करंट कशात मापल्या जातो? ॲम्पियरमध्ये। कशात मापल्या जातो? ॲम्पियरमध्ये मापल्या जातो। आणि कोणत्या इन्स्ट्रुमेंटनी? तर ॲमीटरनी। ITI वाल्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे पार्ट 2 आणि यावर क्वेश्चन आलेला आहे ITIवर मी, आणि तेच सांगतोय। मी जे पार्ट काढतोय ते क्वेश्चन आलेलेच पार्ट घेतो आणि त्याच्या आजूबाजूचा सिलेबस तुम्हाला शिकवतो, त्याच्या आजूबाजूचं जे माहिती आहे ते शिकवतोय मी तुम्हाला। तर हा होता फॉर्म्युला आणि त्याचे डिनोशन। V म्हणजे काय, R म्हणजे काय आणि R म्हणजे काय आणि I म्हणजे काय, ते मी सांगितले तुम्हाला डिनोशन त्यामध्ये। तर करंट आणि व्होल्टेजच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल काय असतो? रेझिस्टन्स, जे की मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं। आणि टेम्परेचर कसं असायला पाहिजे? टेम्परेचरसुद्धा हे कॉन्स्टंट असायला पाहिजे। टेम्परेचरमध्ये जर काही फरक झाला तर ओम्स लॉ तिथे जितका ज्या क्षमतेने काम करायला पाहिजे त्या क्षमतेने काम करत नाहीत म्हणतो। टेम्परेचरसुद्धा आहे आणि लेंथ, त्याचबरोबर क्रॉस सेक्शनल एरिया आहे कसं असायला पाहिजे? रिमेन्स कॉन्स्टंट असायला पाहिजे, सारखंच असायला पाहिजे। तर हा ॲप्लिकेबल कुठं असतो? ॲप्लिकेबल म्हणजे हा कुठे लागू होतो? तो बघा, यामध्ये खूप काही पॉईंट आहे, ते 10च्या 10 पॉईंट मी तुम्हाला सांगतो। त्या पॉईंटनुसार त्या ऑप्शनमध्ये जी माहिती दिलेली असेल तो 10पैकी तो तुम्हाला राईट क्लिक करायचा आहे आणि यावर क्वेश्चन आलेला आहे ITI वाल्यांसाठी, विशेष करून ट्रान्सकोमध्ये आलेला आहे हा यावर क्वेश्चन। ओम्स लॉ इज यूज टू किंवा ओम्स लॉ ॲप्लिकेबल टू म्हणून। तर पहिलं जे आहे तो लिनियर रेजिस्टरमध्ये होतो ॲप्लिकेबल। त्यानंतर इनकॅन्डेन्सेंट बल्ब ज्याचं तापमान हे स्थिर राहतो। त्यानंतर कंडक्टर्स, नंतर सर्किट ॲट अ लो करंट डेन्सिटीज, नंतर बघा लिक्विड कॉपर इलेक्ट्रोड, नंतर हाय व्होल्टेज सर्किट, तसेच रेझिस्टिव्ह सर्किट, DC सर्किट आणि कार्बन रेझिस्टर्स। तर हे जे आहे, तुम्ही जे बिगनर असणार त्याला हे जे मी पॉईंट सांगितले पॉईंट समजणार नाहीत। त्यामुळे तुम्हाला जे नीट थेअरीचे आहेत पूर्ण A to Z सिलेबस तुम्हाला कवर करावं लागेल। काही ना काही तुम्हाला A to Z म्हटलं तर काहीत कमी 60 ते 80% तरी तुमचा सिलेबस जो आहे तो तुम्हाला 2 वर्षाच्या ITIमध्ये किंवा डिप्लोमाच्या 3 वर्षाच्या किंवा इंजिनिअरिंगच्या 4 वर्षाच्या लेवलमध्ये तुम्ही काही ना काही शिकलेले असायला पाहिजे। तेव्हा कुठे हे मी जे शब्द बोललो आहे तुम्हाला ते तुम्हाला ओळखीचे वाटणार, समजणारे वाटणार, तुम्हाला ते शब्द समजणार। तर हे जे मी 10 शब्द सांगितले, ह्या ज्या 10 कंडिशन सांगितल्या त्या 10 कंडिशनमध्ये ओम्स लॉ हा जो आहे हा लागू होतो, तिथं आपल्याला तो अप्लाय करता येतो। ओम्स लॉ वापरून तुम्ही सर्किटमधला करंट, रेझिस्टन्स, व्होल्टेज या 3पैकी काहीही फाइंड आउट करू शकता। कंडक्टिव्हिटीसुद्धा इव्हन जर त्या ज्या व्हॅल्यू दिलेल्या असेल सर्किटमध्ये तर तो ओम्स लॉ हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि बेसिकसुद्धा आहे हा। तर त्यामुळे सांगू इच्छितो तुम्हाला। त्यानंतर सांगतोय रेशिओ ऑफ व्होल्टेज अँड करंट
हा क्लोज पाथमध्ये कसा असतो, स्थिर असतो, सारखा असतो, कॉन्स्टंट असतो. हा रेशिओ ऑफ व्होल्टेज अँड करंट हा क्लोज लूप पाथमध्ये कसा असतो, हा रिमेन्स कॉन्स्टंट असतो, सारखा असतो, स्थिर असतो. यावर सुद्धा क्वेश्चन येतात आय टी आयवाल्यांसाठी, त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय. तर आता त्यानंतर बघू आपण ओम्स लॉ कुठं लागू होत नाहीत किंवा ओम्स लॉ इज नॉट ॲप्लिकेबल फॉर. तर तुम्हाला त्या गोष्टी माहीत असल्या पाहिजे. तर मी ते पॉईंट सांगतो तुम्हाला, कंडिशन सांगतो. याच्यासुद्धा 10 कंडिशन आहेत, त्या तुम्हाला माहीत असल्या पाहिजे. तर पहिली कंडिशन बघा, ऑल नॉन लिनियर सर्किट किंवा डिव्हायसेस जे नॉन लिनियर डिव्हायसेस आहेत त्या ठिकाणी ओम्स लॉ लागू होत नाहीत. हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ते क्वेश्चन आलेले आहेत म्हणून मी सांगतोय. त्यानंतर बघा थर्मिस्टरमध्ये सुद्धा ओम्स लॉ लागू होत नाहीत. नंतर बघा ॲलोयमध्ये नाही होत. डायोड, सेमीकंडक्टर, व्हॅक्यूम ट्यूब्स, इलेक्ट्रोलाइट्स, मेटल रेक्टिफायर, क्रिस्टल डिटेक्टर आणि लास्ट आर्क लॅम्प. हे जे शब्द आहेत जे बिगनर असणार त्यांना नाही समजणार, त्यामुळे सांगतोय जर तुम्ही बिगनर असाल तर नीट शब्द ऐका आणि ते लिहून घ्या. जितक्या वेळेस तुम्ही ऐकसाल, जितक्या वेळेस ते तुम्ही तुमच्या कानावरून जाणार, तितके तुम्हाला ते परिचित वाटणार, ओळखीचे वाटणार. त्यामुळे मी सांगतोय की या 10 कंडिशनमध्ये यूज होत नाही तो ओम्स लॉ. आणि त्या पहिले मी 10 कंडिशनमध्ये यूज होतो त्यासुद्धा कंडिशन सांगितल्या. व्हिडिओ नीट ऐका, लक्ष देऊन ऐका आणि जे मी सांगतोय ते नोटेट करा. तुम्हाला इंग्लिशमध्ये वाटेल, नोटेट करूशा वाटत असेल तर इंग्लिशमध्ये करा, मराठीत नोटेट करूशा वाटेल तर मराठीत करा. तर याचं जर आपण जे आधुनिक रूप पाहिलं असेल, आता जे फॉर्म्युला पाहिला ओम्स लॉचा V=I/R, याला जर आपण आणखी बारीकपणीने पाहिलं, जसं तुम्ही पबजी खेळता, जसा 8x स्कोप लावता पबजी खेळताना तुमच्या गनला किंवा अनदर कोणत्या गनला, तर तुम्ही स्कोप कसा लावता, तो स्कोप लावता 8x लावता, 6x लावता, 4x लावता. का बरं? तर दूरचं आपल्याला दिसायला पाहिजे म्हणून. तसंच हा जो मी फॉर्म सांगितला तुम्हाला V=I/R, हा आता मॉडर्न आहे, आताचा आहे हा फॉर्म, जो की 1827मध्ये काढला होता. तर याच्या अगोदर याचं मायक्रोस्कोपिक जर व्ह्यू पाहिलं, याचं मायक्रोस्कोपिकमध्ये जर हे पाहिलं, तर या पहिले याचा ओम्स लॉ जो होता तो कसा होता, तो होता करंट डेन्सिटी. कसा होता तो? करंट डेन्सिटी इज इक्वल टू कंडक्टिव्हिटी इंटू इलेक्ट्रिक फील्ड. तुम्ही हे लिहित चला, जे मी सांगतोय ते व्हिडिओ सुरू असतानाच लिहित चला, म्हणजे लिहिलेलं तुम्हाला समोर दिसणार.